मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत जानेवारीचा हप्ता जे होता तो सुद्धा आलेला आहे। आता लाडक्या बहिणीला चिंता झालेली आहे की फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आणि त्याची एक्झॅक्ट तारीख काय आहे। सोशल मीडियावर खूप काही लोक सांगत आहे की आता वाटप सुरू झालेलं आहे किंवा वाटप होऊन गेलेलं आहे, सगळ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र आलेला आहे। पण तसं काय नाही आहे। आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन आणि कधी आणि कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीचे फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल तुमच्या खात्यामध्ये ते सुद्धा सांगणार आहे। त्यासाठी जे आपला चॅनल आहे तो कंटिन्यू बघा आणि स्किप करू नका, नाहीतर काहीतरी माहिती जे अगत्याची असेल ते तुम्ही मिस करशाल। तर चला जाणून घेऊया काय आहे काय नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। दिनांक 25 तारखे रोजी जवळपास 1 कोटी अधिक महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा करण्यात आली असून आतापर्यंत 2 कोटी वरती अमाऊंट कोटी महिलांना खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। सर्व पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात दिनांक 26 जानेवारी पर्यंत लाभार्थ्याची रक्कम जमा करण्यात आली आहे। तर आतापर्यंत जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 26 जानेवारी पर्यंत सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्यांना अपात्र ठरवलं असेल किंवा काही टेक्निकल इश्यूमुळे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही, पण पुढच्या महिन्याचा जो काही हप्ता येईल फेब्रुवारीचा त्यामध्ये प्लस होऊन त्यांना पैसे येणार आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेमध्ये जे लाभार्थी महिला आहे त्यांना जे पैसे भेटणार आहे ते कंटिन्यू भेटणार आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही। महिला व बालविकास विभागाने हे स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे जे अपात्र महिला आहे त्यांना आतापर्यंत जे काही अमाऊंट भेटलेली आहे ती परत सरकार घेणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्या अंतर्गत मी अगोदरच माहिती तुम्हाला दिली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांकडून त्यांना लाभ शासनाकडून सक्ती परत घेणार येत आहे अथवा घेणार असल्याबाबत प्रसिद्धी होणार बातम्या वास्तविक धरून नाहीत असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाने सचिव अनुप कुमार यादव यांनी केलेली आहे। म्हणजे जे महिलांना अपात्र असून लाभ भेटलेला होता तर त्या महिलांकडून पैसे परत घेणार आहे अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती। अपक्ष अफवा फैलवत होते, पण तसं काही नाही, सरकार पैसे परत घेणार नाही। काही लाभार्थी महिलांना योजने अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभार्थ्यांची रक्कम परत करत आहे। तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे की अशा महिलांना त्यांची विनंती विचार घेऊन लाभ देण्यात येत नाही। लाभार्थी महिलांकडून रक्कम जमा करण्याबाबत कोणतीही त्यांनी सूचना दिलेली नाही। म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला माहीत पडलं आहे की ती अपात्र आहे ते स्वतःहून पैसे परत देण्यासाठी तयार आहे, पण सरकार असे पैसे घेणार नाही असं मुख्यमंत्री सुद्धा बोललेले होते। त्यानंतर कळवण्यात येत आहे अशा महिलांना त्यांना विनंती विचार घेऊन लाभ देण्यात येत नाही। महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री यादव यांनी केलेले आहे। म्हणजे महिलांकडून पैसे परत जमा नाही करणार किंवा घेणार नाही असे त्यांनी सांगितले आहे, पण जे पक्ष आहे विपक्ष ते सांगत आहे की पैसे जमा होणार, ते पैसे तुमच्याकडून वसूल करून घेणार अशी अफवा पेटत आहे। तर त्या अफवांवर लाडक्या बहिणींनी लक्ष द्यावं नाही अशीच विनंती आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने डिसेंबर महिन्याचा 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत वितरित केला होता। या महिन्यामध्ये नवीन वर्षाचा पहिला हप्ता 26 जानेवारीच्या आत दिला जाईल असं सांगितलं होतं आणि त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलेलं आहे। महिला व बालविकास विभागात प्राप्त झालेले त्यामुळे जानेवारी महिन्याचा लाभ
26 तारखेपर्यंत देण्यात आला होता. म्हणजे जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 24 तारखेपासून वाटप सुरू झालेलं. 26 तारखेच्या आत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. जे पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले होते. ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा नसेल झाले त्या महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला ह्या महिन्यात हप्ता जमा झालेला नाही. आम्ही त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देऊ. त्यानंतर 3 ते 4 दिवसात कालावधीत लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल असं सांगितलं होतं आणि झालेलं आहे. प्रतिक्रिया व महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेला. तर अदितीताई तटकरे यांनी न्यूजमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आम्ही 2 ते 3 दिवसाच्या आत प्रत्येक लाभार्थी महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये जे 1500चा हप्ता आहे तो आम्ही टाकून देणार आहे. आता तुम्ही एक लक्ष ठेवा की आतापर्यंत जेवढे हप्ते आले ते वीक एंडच्या मध्ये आलेले आहे. म्हणजे 3rd वीक आणि 4th वीक. तर फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो सुद्धा 3rd वीक आणि 4th वीकच्या दरम्यानच येणार आहे. लाडकी बहीण योजना लाभ जास्तीत जास्त महिलांना देण्याचा प्रयत्न आहे. साधारण आम्हाला 3 कोटीच्या वरती विभागाकडून प्राप्त झालेली आहे. म्हणजे 3 कोटीपेक्षाही जास्त रक्कम ते लाडक्या बहिणीला वाटप करीत आहे. महिन्याचा लाभ त्यातूनही विस्तरित होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तयारी सुद्धा आम्ही करत आहोत. मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांचे कुठेही खंड पडणार कामा नाही या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वाटप असं आश्वासन महायुती नेत्यांनी दिलेलं आहे. महायुती नेत्यांनी त्यात सरकार आपल्याच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये देऊन आश्वासन दिलेले आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर आतापर्यंत त्यांनी सांगितलं होतं की बजेट ठरल्यानंतर म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता येणार आहे. म्हणजे 1500 पासून 2100 रुपये तुमच्या 600 रुपयाची वाढ तुमच्या खात्यामध्ये होणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. म्हणजे मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100चा हप्ता भेटेल. पण आता फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पानंतर त्याबाबत निर्णय होईल असं सांगितलं आहे. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळतील अशी शक्यता आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढच्या महिन्यात 2 तारखेला बजेट ठरेल. त्या बजेटनंतर प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता देण्यात येणार आहे असं देवेंद्र फडणवीस बोललेले होते. तर ते त्यांचं जे वचन आहे ते पूर्ण करतील ह्याची मला खात्री आहे. आणि आतापर्यंत ज्या महिलांना जास्तीत जास्त पैसे भेटलेले नाही तशा महिलांनी आपला जे हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करावा आणि त्या लाडक्या बहिणींच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे. ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा भेटलेला नाही त्या महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला 1 पण हप्ता भेटलेला नाही. लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना अशी सुरू राहणार आहे. त्यात अजिबात खंड पडणार नाही. त्यांना दर महिने लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहील अशी एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे ती आम्ही कंटिन्यू राबवणार आहोत आणि 1 पण हप्ताचा खंड पडून देणार नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. तर आतापर्यंत ज्या महिलांना पैसे आलेले नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आला नाही तशा महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.